बघा हा पुढचा प्रश्न आता तुमच्या समोर मी देतोय. तर हा पुन्हा एक वेगळा पद्धत आहे. म्हणजे हा प्रश्न प्रकाराला कोणत्या याच्यामध्ये मोडावं याच्या बाबतीत थोडी शंका आहे. पण बघा काय म्हणतोय, फाइंड द वर्ड विच कॅनॉट. लक्षात घ्या हा शब्द महत्वाचा आहे. विच कॅनॉट बी मेड फ्रॉम द लेटर्स ऑफ द गिवन वर्ड. खालीलपैकी कोणता शब्द पर्यायांमधील कोणता शब्द दिलेल्या शब्दातील अक्षर वापरून तयार होणार नाही, असा आपल्याला प्रश्न विचारलाय. आता बघा लाईन तयार होईल का? लाईन साठी इथं कोणते कोणते आलेले आहेत बघा. एल आलेला आहे, याच्यामध्ये एल आहे, आय पण आहे, एम पण आहे, ई पण आहे. म्हणजे लाईन तयार होईल, म्हणजे हा पर्याय आपलं उत्तर येणार नाही. बीम तयार होईल का? बीम पण तयार होईल. बघा दिसतोय, बी दिसतोय, ए दिसतोय, ई दिसतोय, एम दिसतोय. हा पण तयार होईल, म्हणून हा पर्याय येणार नाही आपल्याला. पेबल्स, पीई डबल बी आलाय बघा. पण आपल्याला याच्यामध्ये आपल्याला ऑब्झर्वेशनने दिसतोय की बी फक्त एकच वेळेस आलेला आहे, म्हणजे हा आपला शब्द तयार होत नाही. आणि तेच तुमचं उत्तर असणार आहे. तेच तुमचं उत्तर असणार आहे. आपल्याला कॅनॉट असा विचारलाय. कॅनॉट नकारात्मक प्रश्न आहे, त्याच्यावर लक्ष द्या. पेबल तयार होईल, केबल तयार होईल का बघून घ्या बघा. सी आहे, ए बी एल ई आहे वरच्या याच्यामध्ये. अशा पण टाईपचे प्रश्न आपल्याला विचारून आपल्याला कन्फ्युज केलं जातं. दिस क्वेश्चन रिक्वायर्स ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन बेस्ड क्वेश्चन आहे. तुमचं ऑब्झर्वेशन किती चांगलं आहे हे या ठिकाणी चेक केलं जातं. आणि परीक्षेमध्ये आपण बऱ्याच वेळेस अनुभव घेतो की टेन्स सिच्युएशन मध्ये हे ऑब्झर्वेशन करायला देखील आपण त्या ठिकाणी चुकून जातो. पुढचा प्रश्न बघा, पुन्हा रँकिंग वरचा प्रश्न आहे. रांगेतील बैठक व्यवस्थेशी रिलेटेड प्रश्न आहे. ओके. आता अशा टाईपचे प्रश्न ऑलरेडी आपण केलेत. बघा याला कसं हँडल करू. इन अ रो ऑफ बॉयज, शेखर अँड प्रभात ऑक्युपाइज 9th प्लेस फ्रॉम द राईट अँड 10th प्लेस फ्रॉम द लेफ्ट एंड रिस्पेक्टिव्हली. मराठीमध्ये याचं रूपांतर सांगतो. एका मुलांच्या रांगेमध्ये शेखर हा उजवीकडून 9व्या स्थानी आणि प्रभात हा डावीकडून 10व्या स्थानी बसले आहेत. म्हणजे बघा आपल्याला मी तुम्हाला नेहमी सांगितलंय, जर रांगेमध्ये बसलेल्या व्यक्तींचं तोंड कोणत्या दिशेला आहे हे जर दिलं नसेल तर ते उत्तरेकडे तोंड करून बसले असं माना. आणि उत्तरेकडे तोंड करत असताना तुमचा डावा म्हणजे त्यांचा डावा आणि तुमचा उजवा म्हणजे त्यांचा उजवा असणार आहे. सो राईट एंड अँड लेफ्ट एंड असे दोन मी लिहून टाकले. आता डावीकडून 10व्या ठिकाणी हा 10th प्लेस आहे डावीकडून. या ठिकाणी कोण बसलाय? प्रभात बसलाय. या ठिकाणी प्रभात त्या ठिकाणी बसलाय. आणि उजवीकडून इकडून जर काउंट केलं तर ही 9th प्लेस आहे, या ठिकाणी शेखर बसलाय. आता आपल्याला काय म्हटलंय की त्यांनी त्यांची जागा इंटरचेंज केली, जागा अदला बदल केली आहे. आणि जागा अदला बदल केल्यामुळे काय घडलंय बघा. जागा जर अदला बदल केली तर या ठिकाणी शेखर येईल आणि या ठिकाणी प्रभात येईल. बरोबर. आता बघा जागा चेंज केल्यानंतर काय म्हणतोय, इफ द इंटरचेंज देअर पोझिशन शेखर अँड प्रभात ऑक्युपाय 17th प्लेस फ्रॉम राईट अँड 18th प्लेस फ्रॉम लेफ्ट रिस्पेक्टिव्हली. आता बघा शेखरची ही जागा उजवीकडून कितवी झाली आहे? 18th झाली आहे. म्हणजे याला जर मी आता उजवीकडून जर काउंट केला तर हा 18व्या ठिकाणी आलाय. 18व्या. दिस इज 18th प्लेस उजवीकडून. आणि प्रभातला जर मी विचार केला प्रभातचा तर हा डावीकडून कितव्या स्थानी आलाय? अच्छा हा 17th स्थानी आलाय. हा 17th आहे आणि प्रभात 18th स्थानी आलाय. झालं तुमचं उत्तर. आता बघा ह्या जागा बघा, ही 17th प्लेस कोणत्या बाजूने? डावीकडून, उजवीकडून आहे. आणि ही कोणत्या बाजूने? डावीकडून आहे. म्हणजे ही एकच जागा. याच्या दोन पोझिशन्स मला भेटल्या. टोटल नंबर ऑफ बॉईज काढण्यासाठी बघा तुम्हाला असं सूत्र वापरता येईल. टोटल नंबर ऑफ बॉईज इज इक्वल टू L plus R
-1. एकाच जागेचा लेफ्ट साइड आणि राईट साइड ही एकच जागा आहे, जागा बदलली नाहीये, व्यक्ती बदललाय त्याच्यावरचा. आता बघा डावीकडचं स्थान या जागेचं किती आहे, 10वं आहे, उजवीकडचं 17वं आहे. सो 10 अधिक 17 वजा 1, 10 अधिक 17 किती झाले, 27 वजा 1 किती येणार आहे, 26. सो टोटल नंबर ऑफ बॉईज इन दॅट रो विल बी 26. आणि तेच उत्तर तुम्हाला इथून पण भेटणार आहे बघा. याची जर टोटल केली तुम्ही 9 अधिक 18, 9 अधिक 18 वजा 1, 9 अधिक 18 किती होता, 27 वजा 1 किती आले, 26. म्हणजे त्या रांगेमध्ये एकूण किती विद्यार्थी असले पाहिजे, 26 विद्यार्थी असले पाहिजे. लक्षात घ्या, लक्षात घ्या. आय होप तुम्हाला समजतंय मी काय सांगण्याचा प्रयत्न करतोय. किती लोकांना समजलंय हे उदाहरण? समजलं असेल तर थंब दाखवा, कन्फर्मेशन द्या. अदरवाइज मी पुन्हा एकदा घेतो. सर पुन्हा एकदा सांगा. पुन्हा एकदा घ्या ना सर. पुन्हा एकदा घेतो. रांगेतील बैठक व्यवस्था किंवा रँकिंग वरचा हा प्रश्न आहे बघा. एका रांगेमध्ये काही विद्यार्थी बसले तर ही त्या रांगेची डावी बाजू झाली आणि त्याच रांगेमध्ये काही लोक उजवीकडे बसले, उजवीकडून पण बसले आणि ही उजवी बाजू झाली. आता या ठिकाणी दोन व्यक्ती तुम्हाला त्यांची पोझिशन दिली बघा. बघा याच्या पूर्वी जर मी तुम्हाला असा प्रश्न विचारला, राम हा एका रांगेमध्ये बसलाय, तो डावीकडून 15व्या स्थानी आहे आणि उजवीकडून 10व्या स्थानी आहे, तर रांगेतील बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती, असा जर मी प्रश्न विचारला. आता एकच व्यक्तीचं स्थान आपल्याला दिलेलं आहे, त्याची एकच व्यक्तीचं स्थान दिलेलं आहे, तर रांगेतील विद्यार्थी काढण्यासाठी आपण काय करतो, रामच्या दोघं पोझिशनची काय करून टाकू, बेरीज करून टाकू आणि त्याच्यातून 1 वजा करू. 25 वजा 1 किती येईल, 24. हा प्रश्न प्रकार आपण घेतलेला आहे आणि हे समजलं का तुम्हाला? एकाच व्यक्तीची पोझिशन दिली असेल तर त्याच्या डावीकडचं पोझिशन आणि उजवीकडची पोझिशन दोघांची बेरीज करायची आणि त्याच्यातून 1 वजा करायचा. ओके, मी पुन्हा एक प्रश्न देतो बघा. सपोज मी जर असं म्हटलं, सुमित एका रांगेमध्ये डावीकडून 20व्या स्थानी आहे आणि उजवीकडून 25व्या स्थानी आहे, तर त्या रांगेतील बसलेल्या एकूण विद्यार्थ्यांची संख्या किती? एकच व्यक्तीचं स्थान तुम्हाला दिलंय. व्हेरी गुड गौरी. सुमित रांगेमध्ये एका बाजूने 20व्या स्थानी आणि दुसऱ्या बाजूने 25व्या स्थानी आहे, तर रांगेतले बसलेल्या व्यक्तींची संख्या किती? तर आपण याच्यासाठी काय करतोय, हे स्थान एकच आहे बघा, ही पोझिशन एकच आहे, पोझिशन बदलणाऱ्या नसतात, त्याच्यावर बसणारे व्यक्ती बदलत राहतात. म्हणून आपण काय करतो बघा, टोटल नंबर ऑफ पीपल किंवा काढण्यासाठी L+R-1 असा फॉर्म्युला वापरतोय. इथून डावीकडची पोझिशन 20 होती, उजवीकडची 25 होती आणि त्याच्यातून 1 वजा करून टाकू. 45 वजा 1 किती झाले, 44. आता हाच प्रश्न थोडासा पुढे जाऊन कसा बनतोय बघा आणि तो आपल्याला इथं विचारलाय. आता मूळ प्रश्नावर मी येतोय, जो प्रश्न मी इथं लिहिलाय. आता बघा या रांगेमध्ये शेखर आणि प्रभात यांच्या पोझिशन दिल्या आहेत. शेखर आपल्याला दिला होता की तो उजवीकडून 9व्या स्थानी आहे. आता हा 9th पोझिशन कोणाची, शेखरची आहे. आणि प्रभात हा डावीकडून 10व्या स्थानी होता. प्रभात डावीकडून कितव्या स्थानी आहे, 10व्या स्थानी आहे. 10th पोझिशन प्रभातची. लगेच बाहुबलीकडे जाऊ नका, बाहुबली पिक्चर आठवला लगेच. तर लेक्चर मध्येच राहा. आता बघा यांनी जागा अदलाबदल केली म्हणजे काय, रांग तीच आहे, इथं शेखर येऊन गेला, इथं शेखर आला आणि इथं प्रभात येऊन गेला. पण बघा ही जी खुर्ची आहे ना, ही बदलली नाहीये, त्याच्यावरचा व्यक्ती बदलला आहे फक्त. आणि ह्या खुर्चीची पोझिशन बघा, आता ती उजवीकडूनची पोझिशन दिली आहे तुम्हाला. शेखर उजवीकडून कितव्या स्थानी जातो, 17व्या स्थानी. आता बघा ही एकच खुर्ची, याचं डावीकडचं स्थान किती होतं, 10वं. त्याच खुर्चीचं उजवीकडचं स्थान किती आहे, 17वं. मग आपला फॉर्म्युला बघा, L+R-1.
मग 10 अधिक 17 वजा 1, 10 अधिक 17 किती झाले? 27 वजा 1 किती आले? 26. म्हणून त्या रांगेतील बसलेल्या व्यक्तींची संख्या किती असेल? 26 असेल. आता समजलंय का सर्वांना? येस सर. ओके गुड. पुढचा प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पुन्हा पझल वरचा आहे. पझल आहे बघा. केवढं आपल्याला 5-6 ओळींचा त्या ठिकाणी क्वेश्चन दिलेला आहे. असे क्वेश्चन्स आपल्याला विचारून आपल्याला त्या ठिकाणी गोंधळात टाकलं जातं. आता मी अशा क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला रेकमेंड करेल, जर एकच जर प्रश्न विचारला असेल तर तुम्ही पहिल्यांदा क्वेश्चन लाईन वाचून घ्या. आपल्याला क्वेश्चन लाईन काय विचारतोय? हु हॅज द मॅक्सिमम नंबर ऑफ चॉकलेट्स? कोणाला सर्वात जास्त चॉकलेट्स मिळाली असं आपल्याला दिलेलं आहे, विचारलंय. ओके, कोणाला सर्वात जास्त चॉकलेट्स मिळाली? जसं आता आपण मगाशी हु इज अ स्लोअर रनर अशी आपण रँकिंग लावली, त्याच टाईपचं काम आपल्याला इथं करायचंय बघा. 50 chocolates were distributed amongst 4 kids. 50 चॉकलेट्स 4 मुलांमध्ये वाटले. पिंकी, स्वीटी, अनु आणि मीनू असे त्यांचे नाव आहे. Pinky and Sweetie has as many chocolates between them as Anu and Manu. म्हणजे बघा, पिंकी आणि स्वीटी यांना दोघांना जेवढे चॉकलेट दिले ते तेवढेच चॉकलेट कोणाला दिले होते? अनु आणि मनूला दिले होते. आता बघा, पिंकी हॅज मोर चॉकलेट्स दॅन स्वीटी. आपल्याला कोणाला विचारलंय? मॅक्सिमम चॉकलेट्स कोणाकडे होते? आता पिंकीकडे जास्त चॉकलेट्स आहेत कोणापेक्षा? स्वीटी पेक्षा. म्हणजे आपलं उत्तर स्वीटी तर येणारच नाही. स्वीटी गेलं का? कॅन्सल झालं. पुढचं बघा, अनु हॅज हाफ ऑफ द चॉकलेट दॅन मनू. म्हणजे मनूकडे एक्स चॉकलेट्स असतील तर अनुकडे किती आहे? x+2 आहे. म्हणजे अनु पण आपलं उत्तर येणार नाही, कारण की अनुकडे पण जास्ती चॉकलेट्स नसतील. पुढचा प्रश्न काय म्हणतोय बघा. पुढचं, पिंकी हॅज 5 मोर चॉकलेट्स दॅन मनू. म्हणजे मनू पण उत्तर येणार नाही. तुमचं उत्तर काय येणार आहे? पिंकी येणार आहे. प्रॉब्लेम सॉल्व. प्रॉब्लेम सॉल्व. आपल्याला प्रश्न बघा, प्रश्न जर तुमच्या डोक्यामध्ये होता तर तुम्हाला हे वाचता वाचताच त्या ठिकाणी उत्तर मिळून जाणार आहे. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? You can get an answer while reading the question provided तुम्हाला नेमका प्रश्न काय विचारला हे तुमच्या जर ध्यानात असेल तर. किती लोकांना समजलं? हे समजलं असेल तर हो म्हणा, थंब दाखवा. हो सर. स्वीटीचा काही रोल नाही होता का सर? स्वीटीचा रोल होता ना, पण स्वीटीचा रोल कुठं कॅन्सल झाला बघा, इथंच कॅन्सल झाला. हे वाक्य जे तुम्हाला इथं आलेलं आहे बघा, पिंकी हॅज मोर चॉकलेट्स दॅन स्वीटी. पिंकीकडे स्वीटी पेक्षा जास्त चॉकलेट्स आहेत. याचा अर्थ स्वीटीकडे कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्त चॉकलेट येणार नाही, म्हणून स्वीटीला पहिल्यांदा आपण कॅन्सल केलं. नंतर अनु हॅज हाफ द चॉकलेट ऑफ व्हॉट मनू हॅज. अनुकडे मनूपेक्षा अर्धे चॉकलेट्स आहेत, म्हणजे अनुकडे जास्त चॉकलेट्स येणारच नाही. आता दोनच पॉसिबिलिटी राहिल्या, एक तर पिंकीकडे जास्त चॉकलेट्स असतील किंवा मनूकडे असतील. पण ही पुढची जी स्टेटमेंट आहे बघा, त्याने पिक्चर क्लिअर करून दिलं. पिंकी हॅज 5 मोर चॉकलेट्स. पिंकीकडे मनूपेक्षा 5 जास्त चॉकलेट्स आहेत, म्हणजे मनू पण आपलं उत्तर येणार नाही. आपलं उत्तर पिंकी असायला पाहिजे. आय होप तुम्हाला आता समजलं असेल हे. पुढचा प्रश्न बघा. हा पुढचा प्रश्न आहे सिलॉलिझमवर, तर्क आणि अनुमान याच्यावरचे प्रश्न आपण केलेले आहेत. आता तो प्रश्न बघा, वेन आकृतीच्या मदतीने आपण कसा सॉल्व्ह करतो. आपण असं म्हटलंय की स्टेटमेंट कसे दिलेत बघा. 5 प्रश्न विचारण्याचे चान्सेस आहेत तुम्हाला तुमच्या या परीक्षांमध्ये. इन अ क्वेश्चन गिवन बिलो देर आर 3 स्टेटमेंट्स फॉलोड बाय 3 कन्क्लुजन्स. 3 स्टेटमेंट दिलेत आणि 3 कन्क्लुजन दिलेत. You have to take the statements to be true even if there seems to be variance with commonly known fact. आता हे आपल्याला पूर्ण सत्य मानायचं आहे. जरी ते आपल्याला असत्य वाटत असलं तरी ते आपल्याला पूर्ण सत्य मानायचं आहे.
आणि त्याच्यावरून कोणते कन्क्लुजन्स पूर्ण सत्य आहेत ते आपल्याला ठरवायचं आहे. आता बघा स्टेटमेंट वरून आपण आकृती काढू. सम पिजन्स आर ईगल, म्हणजे आपण बघा हा पिजनचा वर्तुळ काढला आपण आणि हा ईगलचा वर्तुळ काढू, ईगल. सो असं आकृती येईल पहिल्या स्टेटमेंटची. दुसरं, ऑल ईगल्स आर स्पॅरोज, म्हणजे ईगलचा वर्तुळ पूर्णपणे हा स्पॅरो मध्ये चालला जाईल. सम स्पॅरोज आर नॉट पिजन, सम स्पॅरोज आर नॉट पिजन. आता बघा ह्या पर्टिक्युलर वाक्याला रिप्रेझेंट करण्यासाठी आकृती काढायची गरज नाहीये. सम स्पॅरोज आर नॉट पिजन. बघा मी ही जी काळ्या लाईनने जी रिप्रेझेंट करतोय, दीज आर द स्पॅरोज विच आर नॉट पिजन. म्हणजे याचं असं म्हणणं आहे बघा, काही कबूतर गरुड आहेत ना, म्हणजे दोन वर्तुळ एकमेकाला आपण ओव्हरलॅप केले. सर्व ईगल काय चिमण्या आहेत, तर ईगलचा वर्तुळ पूर्णपणे आपण या चिमण्यांच्या वर्तुळात सामावून घेतला आणि यांचं असं म्हणणं आहे की काही चिमण्या या कबूतर नाहीत. तर ह्या काळ्या पार्टने मी जो पार्ट तुम्हाला डिनोट केलाय तो तुमचा हा तिसऱ्या स्टेटमेंटला रिप्रेझेंट करतोय. आता पहिलं कन्क्लुजन काय म्हणतोय बघा, सम स्पॅरोज आर पिजन. यस, व्हेरी ट्रू. बघा हा जो स्पॅरोचा जो वर्तुळ आहे, हा स्पॅरोचा वर्तुळ आणि हा भाग ओव्हरलॅप झालाय, तर हा काय रिप्रेझेंट करतोय, डेफिनेटली दीज आर द पिजन्स विच आर स्पॅरो ऑल्सो. सो पहिलं कन्क्लुजन पूर्ण सत्य आहे, हे पूर्ण सत्य आहे. ऑल पिजन्स आर स्पॅरो कधीच सत्य होणार नाही, बिकॉज सम स्पॅरोज आर नॉट पिजन्स. लक्षात घ्या. आणि किंवा असा पण विचार करा, ऑल पिजन्स आर स्पॅरो असला पाहिजे होता, तर हा पिजनचा पूर्ण वर्तुळ कोणामध्ये गेला असता रे? ईगल मध्ये, स्पॅरो मध्ये गेला असता, पण तसं दिसत नाहीये. ऑल ईगल्स आर पिजन्स बिलकुल दिसत नाहीये. ऑल ईगल्स, सम ईगल्स आर पिजन, ऑल ईगल्स आर नॉट पिजन. सो उत्तर काय येणार आहे याचं, फक्त एक कन्क्लुजन सत्य आहे, वन फॉलोज. कन्क्लुजन वन फॉलोज. हो, IB-चा इंटेलिजन्स ब्युरोच्या बॅचचा हा टॉपिक व्हायचा बाकी आहे, म्हणून तुम्हाला कदाचित समजायला थोडासा त्रास होईल. पण मी पोस्टच्या बॅचवर हे घेतलेलं होतं, म्हणून तुम्हाला हे समजलं असेल. तर तुम्ही बऱ्याच लोकांनी स्लाइड आणा ना सर. हं? हा, याच्यात एक प्रॉब्लेम होता सर. बोला ना. याच्यात काय म्हटलंय, सम पिगॉन्स आर इगल्स, बरोबर. तर तिच्यात आता समजा आपण आकृती काढली आणि त्याचं लगेच खाली म्हटलेलं आहे की सम स्पॅरो आर नॉट पिगॉन्स, तर मग एकमेकांमध्ये नाही येणार कसं ते मग सर्कल? नाही नाही, स्टेटमेंटचाच भाग येतो हा, स्टेटमेंटचाच भाग आहे. सम स्पॅरोज आर नॉट पिजन्स. म्हणजे आपण हा जो भाग दाखवलाय ना, हा दीज आर नॉट पिजन्स. पुढचा प्रश्न बघू. हॅलो सर. बोला. ते तर्क अनुमानचा अजून एक क्वेश्चन घ्या ना सर. ते काही आणि आहेत किंवा नाही त्यामुळे प्रॉब्लेम यायला. ओके ओके. आता माझ्याकडे तसा प्रॉब्लेम नाहीये इमिजिएटली, मी नक्की घेतो पुढे हे क्वेश्चन डिस्कस केल्यानंतर. आता पुढे बघा, हा एक क्वेश्चन दिला आहे, तो नॉन व्हर्बल रिझनिंग वरचा क्वेश्चन आहे. याला म्हणतो आपण नॉन व्हर्बल रिझनिंगचा क्वेश्चन. आता बघा या ठिकाणी असा हा इथं AB दिलेला आहे, म्हणजे हा कोणती इमेज शोधायची रे आपल्याला? मिरर. मिरर इमेज. नेहमी लक्षात घ्या, उभ्या पद्धतीने असा जर दिला असेल तर हा मिरर इमेजला रिप्रेझेंट करतो. अशा पद्धतीने जर दिला असेल तर हा कशाला रिप्रेझेंट करतो? वॉटर इमेज. हा वॉटर इमेजला रिप्रेझेंट करतो. आता मिरर इमेज मध्ये काय होतं आपण बघितलंय, लेफ्ट बिकम राईट अँड राईट बिकम लेफ्ट. येस ऑर नो? आता हा जो बाण आहे बघा, हा जो मोठा बाण आहे तो इकडून नैऋत्येकडून ईशान्येकडे जातोय, तर तो त्याची दिशा बदलवेल म्हणजे तो आता आग्नेयेकडून कुठं जाणार आहे? वायव्येकडे जाणार आहे. जो भाग तुमचा
उजवीकडे होता तो भाग डावीकडे जाणार आहे. हा भाग उजवीकडे तर तो डावीकडे जाईल. तर डावीकडे मला इथं दिसत नाहीये, इथं दिसत नाहीये, इथं दिसत नाहीये, गेले. तुमचं उत्तर पर्याय क्रमांक बी यायला पाहिजे. इलिमिनेशन पद्धत जर तुम्ही याला वापरली तर तुमचं लगेच उत्तर त्या ठिकाणी मिळू शकतं. किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? हाऊ मेनी ऑफ यू ऍग्री विथ मी? किती लोक सहमत आहेत माझ्या मताशी? इलिमिनेशन पद्धत वापरा, बेस्ट आहे. काहीच करायची गरज नाही. म्हणजे दुसऱ्या ऑब्जेक्टच्या बाबतीत तुम्ही विचार केला नाही तरी चालेल, कारण तुमचं बरोबर उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचले. बरोबर. सर पुन्हा सांगा. पुन्हा सांगतो. आता बघा, मी असं म्हणतोय बघा, आरशातल्या प्रतिमेमध्ये डावीकडचा भाग उजवीकडे जातो, उजवीकडचा भाग डावीकडे जातो. आता हा उजवीकडचा भाग आहे, हा उजवी दिशा आहे ना, ही लेफ्ट आहे आणि ही राईट आहे. तर हा भाग कुठे जाणार आहे? आता पोझिशन त्याची तीच राहील, तो फक्त असा होईल. पण हा मोठा एरो अशा पद्धतीने मला कोणत्या कोणत्या आकृतीमध्ये दिसतोय, इथं हा खालच्या दिशेने जाताना दिसतोय, तर हा येणार नाही. ओके, इथं हा पोझिशन न बदलता जसाच तसा दिलाय म्हणून हा येणार नाही. इथं पण पोझिशन बदलली नाही, जसाच तसा दिलाय म्हणजे हा येणार नाही. म्हणजे बघा, ही पोझिशन आता मला कोणत्या याच्यामध्ये दिसते सांगा बरं? फक्त पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसते, बी मध्ये दिसते. सो दॅट शुड बी माय आन्सर. येस ऑर नो? हॅलो सर. येस सर. हा सर, हे जर पाण्यात असतं तर काय बदल झाला असता? पाण्यात राहिलं असतं तर काय झालं असतं बघा, हा जो इथं तुमचा हा एरो आहे तो उजवीकडचा भाग उजवीकडेच राहिला असता, फक्त वरचा भाग खाली गेला असता, म्हणजे अशी आकृती तयार झाली असती. उजवीकडचा भाग उजवीकडे, डावीकडचा भाग डावीकडे, अशी आकृती तयार झाली असती. आणि हा जो वरचा जो पार्ट आहे तुमचा, हा वाला पार्ट आहे, हा पार्ट हा असा आहे, तर तो काय झाला असता, वरती पॉइंट करतोय, हा असा खाली पॉइंट गेला असता. ही झाली त्याची पाण्यातली प्रतिमा. तुम्हाला समजते सर्वांना? पाण्यातल्या प्रतिमेमध्ये डावीकडचा भाग डावीकडेच राहतो, उजवीकडचा भाग उजवीकडेच राहतो, फक्त वरचा भाग कुठे जाईल? खाली, आणि खालचा भाग वर. क्लिअर आहे मुद्दा? हो सर. ओके, पुढचा बघा. आता याला म्हणतात आपण पेपर कटिंग. हा जो पुढचा जो पार्ट आहे त्याला म्हणतात पेपर कटिंग. पेपर कटिंग. आणि लहानपणी आपण अशा प्रकारचे उद्योग केलेत बघा. या पेपरला अशा प्रकारे घडी घातली आहे आणि इथं कट केलाय, हा डॉट म्हणजे कट केलाय. मग बघा, आता ओपन करताना काय होईल? ओपन करताना काय होईल बघा, हा डॉट इथं रिफ्लेक्ट होईल. येस ऑर नो? आता तो इथं रिफ्लेक्ट जर झाला तर आपल्याला इथं आणि इथं असणारा डॉट कुठं दिसतो बघा. इथं तर हे तर येणार नाही उत्तर, हे दोघं येणार नाही. आता या दोघांपैकी कोणता, असं जर आपल्याला कन्फ्युजन असेल तर याला पुन्हा मी वरून खाली जर अनफोल्ड केला असता तर मला इथं एक तर दोघं डॉट्स वरती आणि दोघं डॉट्स खाली दिसायला पाहिजे होते, पण इथं फक्त एकच डॉट दिलाय म्हणून ही येण्याची चान्सेस कमी होऊन जातात. तुमचं उत्तर पुन्हा ऑप्शन नंबर बी या ठिकाणी येणार आहे. ऑप्शन नंबर बी या ठिकाणी तुमचं उत्तर येईल. अजून एक्झाम्पल घ्या ना. पर्याय क्रमांक 4 याचं उत्तर येणार नाही. पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर येईल. पर्याय क्रमांक 2 उत्तर याचं येणार आहे. पेपर फोल्डिंग वरचं बघा, काही क्वेश्चन्स मी टाकेल. आता तुम्ही अजून एखादं असं उदाहरण घ्या. असं जर मला म्हटलं तर मी ऍक्च्युली हे एकाच टाईपचे सर्व क्वेश्चन्स मी घेतलेले नाहीयेत या स्लाइड मध्ये. प्रत्येक टाईपचा एक एक क्वेश्चन्स घेण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. ओके, सिंपल सी बात आहे. बघा, समजा मी एखादा पेपर, जर असा पेपर माझ्याकडे होता चौकोनी, आणि त्याची मी अशी घडी घातली आणि त्याला असा छोटा करून टाकला, आणि इथं जर कट मारला तर मला ओपन झाल्यानंतर तो कट कसा दिसेल रे? मला असा दिसेल तो कट. येस ऑर नो? येस सर. कारण की हो बघा, सर. हो. मी याचे जर असे 4 पार्ट केले, असा केला होता, त्याला असा केला होता, त्याच्यातला हा एक भाग आहे, हा त्याच्यातला हा एक भाग आहे. तर हे जे नॉन व्हर्बल रिझनिंगचे जे क्वेश्चन्स असतात मित्रांनो,
त्याच्यामध्ये आपलं ऑब्झर्वेशन चांगलं असलं पाहिजे, कारण की कधी कधी हे एक्सप्लेन करायला शब्द देखील अपूर्ण पडतात. ऑब्झर्वेशन आपलं चांगलं असायला पाहिजे. आणि लहानपणी तुम्ही कार्यानुभव हा टॉपिक तुम्हाला होता, कार्यानुभव किंवा एक सब्जेक्ट होता, त्याच्यामध्ये तुम्ही अशा प्रकारचे काहीतरी उद्योग केलेले आहेत, अशा प्रकारचे कटिंग्स तुम्ही त्या ठिकाणी केले. ठीक आहे, पुढचा बघा, पुढचा प्रश्न कदाचित नॉन व्हर्बल रिझनिंग वरचाच आहे. पुढचा प्रश्न बघा. आता इथं बघा, या ठिकाणी आपल्याला ही डायग्राम कंप्लीट करायची आहे. इन अ फॉलोइंग क्वेश्चन द पार्ट ऑफ अ फिगर इज मिसिंग. म्हणजे बघा, हा जिथं प्रश्नचिन्ह दिलंय ना, ती आकृती मिसिंग आहे. आपल्याला ABCD हे पर्याय दिले आहेत, तर या प्रश्नचिन्हाच्या जागी कोणता भाग येईल ते आपल्याला शोधायचंय. मग ऑब्झर्वेशन करा आणि तुमचे उत्तर चॅट बॉक्स मध्ये टाका. आता याच्यासाठी काही फॉर्म्युला नाही, काहीच नाही. तुमचा समय, तुमचा प्रेझेन्स ऑफ माइंड, नंतर तुमचं ऑब्झर्वेशन किती चांगल्या प्रकारे तुम्ही आहेत. सर बी आणि डी तर सारखंच ऑप्शन दिसतंय. फरक आहे त्याच्यामध्ये. चष्मा घाल विश्वेश, सर ए आणि बी सारखा ऑप्शन आहे सर. चष्मा घाला रे. ए आणि बी सारखा ऑप्शन आहे सर. नाही सर, डिफरंट आहे सर. डिफरंट आहे बेटा. हा तिथं डायरेक्ट त्या बिंदूला, या कॉर्नरला अटॅच आहे, हा त्या बाजूवर आहे. लगेच कन्क्लुजन काढू नका. बी उत्तर आहे सर. आणि म्हणून तर राहून जातं आपलं. लगेच सांगून मोकळे, बी आणि डी सारखं दिसतंय म्हणे. या ठिकाणी डिफरन्स काय बघा, हा इथं ह्या पॉइंटला आहे का, हा या पॉइंटला नाहीये, तो खाली आहे आणि इथं या पॉइंटला अटॅच आहे. आणि प्रत्येक डायग्राम मध्ये जर तुम्ही बघितलं तर हा त्या पॉइंटला अटॅच नाहीये, त्या बाजूवर तो आहे. तर तुमचं उत्तर जरी बी आणि डी सारखं दिसत असेल तरी ते येणार नाही. हे तर बिलकुल येणार नाहीये, ए आणि सी. तर तुमचं उत्तर या ठिकाणी बी असणार आहे. व्हेरी गुड. तर नॉन व्हर्बल रिझनिंगचे हे क्वेश्चन्स करत असताना तुम्हाला इतकं बारीक ऑब्झर्वेशन ठेवावं लागणार आहे. कदाचित आपल्याला काही वेळेस 2 ऑप्शन सारखी दिसायला लागतात. मग त्यावेळेस माझ्यासारखा कोणी व्यक्ती तुम्हाला येणार नाही की पुन्हा एकदा ऑब्झर्व करा असं. म्हणून नॉन व्हर्बल रिझनिंग मध्ये तुमचं निरीक्षण किती चांगलं आहे ते त्या ठिकाणी चेक केलं जाईल. पुढचा क्वेश्चन आहे बघा, याच्यामध्ये डाईस वर आहे. याला म्हणतो आपण घनाकृती ठोकळा. आता बघा, याच्यामध्ये असं म्हटलंय, पॉइंट आउट विच नंबर विल बी ऑन द टॉप इफ द 3 इज बॉटम. म्हणजे आपण बघितलं बघा, डाईस मध्ये आपण 6 पृष्ठभाग असतात आणि 6 पृष्ठभाग असल्यानंतर आपल्याला 3 पेयर्स भेटतात. अपोजिट फेसेसच्या 3 पेयर्स भेटतात. तर या ठिकाणी बघा, एक अंक सारखा आहे, 3 सारखा आहे इथं, पण त्याची पोझिशन सारखी नाहीये. तर त्याची पोझिशन सारखी करून घेऊ आपण. म्हणजे बघा, इथं 4 आहे, इथं 1 आहे, इथं 3 आहे, इथं 5 आहे, 3 आहे, 2 आहे. तर मी पोझिशन सारखी करताना काय करतो बघा, याला क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये एक स्थान पुढे सरकवतो. म्हणजे आता नवीन पोझिशन इथं 3 येईल. मी हे इलिमिनेट करतो सर्व आणि तुम्हाला सांगतो बघा, पोझिशन चेंज करतोय. या 3ला इथं घेतो, या 1ला इथं घेतो आणि या 4ला इथं घेतो. मी काहीच बदल नाही केला. वरती 4 गेला, इथं 3 आला, इथं 1 आला. आता बघा, ह्या 3ची पोझिशन सारखी आहे इथं. तर वाटल्यास मी डायग्राम काढून तुम्हाला इथं करून दाखवतो. बघा, नवीन डायग्राम मध्ये मी 3ला इथं आणलं, तर 1ला इथं घेऊन गेलो आणि हा 4 इथं आणला. मी काहीच केलं नाहीये, त्यांना क्लॉकवाईज डिरेक्शन मध्ये एक स्थान पुढे सरकवलंय मी. आणि या डायग्रामला मी जसंच तसं राहू दिलंय. मी असं का केलं बघा, ज्यावेळेस एक अंक कॉमन असतो आणि त्याची पोझिशन पण सारखी असेल, म्हणजे तो फ्रंटला असेल, तर ह्या रिस्पेक्टिव्ह पोझिशन्स, म्हणजे बघा, 1च्या विरुद्ध बाजूला 5 येईल, 4च्या विरुद्ध बाजूला 2 येईल
तर आता 3च्या विरुद्ध बाजूला एकच अंक राहिला आणि तो म्हणजे कोणता सांगा? तो म्हणजे 6. पर्याय क्रमांक 2 आहे. सो 3च्या विरुद्ध बाजूला या ठिकाणी 6 येणार आहे. ठीक आहे, 2 पोझिशन दिल्या असतील तर आपण अशा पद्धतीने करतो. या पद्धतीचा रूल मी तुम्हाला लिहून दिला होता. कुठला तरी एक अंक सारखा पाहिजे आणि त्याची पोझिशन पण सारखी पाहिजे. म्हणजे तो पुढे दोघं पोझिशन्स बघा, डाईस मधल्या दोघं पोझिशन सारख्या आहेत. फ्रंट साईडला आहेत दोघं. फ्रंट साईडला आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल क्वेश्चन. पुढचा बघा, आता गणिताच्या क्वेश्चन्सवर आपण शिफ्ट होऊ. द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स इज 120 अँड देअर सम इज 289. द सम ऑफ नंबर्स इज. दोन संख्या अशा आहेत की ज्यांचा गुणाकार किती आहे? 120 आहे आणि त्यांच्या वर्गांची बेरीज 289 आहे. तर त्या संख्यांची बेरीज किती? आता बघा, दिलेलं काय आपल्याला? x गुणिला y दिला 120 आणि x वर्ग अधिक y वर्ग बरोबर किती दिलाय? 289. आणि आपल्याला विचारलं काय? x अधिक y याची किंमत किती असेल? याची किंमत त्या ठिकाणी किती असेल? आता याला करण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. कशा करू शकतात बघा तुम्ही. आणि जर तुम्हाला अजून जर त्याला लगेच वर्कआउट करायचं असेल, द प्रोडक्ट ऑफ टू नंबर्स. ओके, तर बघा, x अधिक y कंसाचा वर्ग याचं सूत्र आपल्याला माहिती आहे. काय कसं सूत्र आहे याचं? x वर्ग अधिक 2xy plus 2xy plus y square. हा, तर याला रिअरेंज करून मी असं लिहू शकतो का? x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर प्लस 2xy. नक्कीच लिहू शकतो. मी फक्त पोझिशन बदलवली आहे. आता ह्या किमती माहिती आहेत आपल्याला. x स्क्वेअर प्लस y स्क्वेअर ची व्हॅल्यू किती माहिती आहे? 289 प्लस, आता बघा, xy ची व्हॅल्यू माहिती आहे 120 आहे. तर 2xy किती होऊन जातील रे? 240. तर आपल्याला भेटलं x प्लस y होल स्क्वेअर इज इक्वल टू दिस मच. यांची बेरीज येते 529. x प्लस y, मायक्रोफोन बंद करा. x प्लस y होल स्क्वेअर बरोबर 529. म्हणजे x प्लस y ची किंमत किती यायला पाहिजे? 23 यायला पाहिजे, जो आपला पर्याय क्रमांक 3 आहे. जो आपला पर्याय क्रमांक 3 आहे. लक्षात घ्या, x प्लस y ची व्हॅल्यू. तर हे समीकरण आहे. हे समीकरण आहे. किती लोकांना समजलंय? हे समजलं असेल तर थंब दाखवा.